त्या रस्त्याने आम्ही संघाचे आलो संघाची नगर हे आमचं हिंदुत्व नाही. संभाजीनगरमध्ये जे काय घडलं होय मी ते संभाजीनगर म्हणतो. नामांतर करण्याची गरज काय? नामांतर करण्याची गरज काय? आहेच ते संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना. आता नाव बदलायची आवश्यकता नाही. म्हणजे सोनियाजींची भाषा पुन्हा म्हणजे मला तर असं वाटतं ओ खैरे व्हा आता बहिरे, ओ खैरे व्हा आता बहिरे. औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा. पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा केली की संभाजीनगर असेल. पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष त्यांना ही जाग आली नाही की याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे. आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण ते काही सफल झाले नाहीत. पण नवीन सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. आमच्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता या ठिकाणी औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणे आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करणे आणि त्याला केंद्र सरकारने तात्काळ मान्यता देखील दिली होती. त्याच्या विरुद्ध ज्या काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळल्या गेल्यात आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला.